मनस्वी मी जरांगे पाटलांचा आभार मानतो, कारण माझ्या प्रकृतीपेक्षा माझ्या तब्येतीपेक्षा मला जरांगे पाटलांच्या तब्येतीची जास्त काळजी होती. कारण आमचा सेनापती संकटात असताना आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणं किंवा बघ्याची भूमिका घेणं हे आम्हाला शोभणार नव्हतं. परंतु आमच्या जरांगे पाटलांनी हातपाय बांधले होते. आम्हाला त्यांनी सांगितलं होतं आंदोलन करताना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गालबोट लागणार नाही, ती भूमिका तुम्ही घ्या आणि त्याच पद्धतीचं तुम्ही आंदोलन करा. आत्तापर्यंत बार्शी तालुक्यामध्ये जरांगे पाटील जो आदेश सांगतील, जरांगे पाटील ज्या आंदोलनाची दिशा ठरवतील त्याच पद्धतीनं आंदोलनं झालेली आहेत. आज 6 दिवसाचं आमरण उपोषण झालं आहे. याच्यापूर्वी जवळपास 11 दिवसाचं आमरण उपोषण या ठिकाणी झालं होतं. त्याच्यापूर्वी 5 दिवसाचं झालं होतं. असं सातत्यानं जरांगे पाटील ज्या पद्धतीनं सांगतायत त्या पद्धतीनं बार्शी तालुक्यातील मराठा बांधव आंदोलनाची दिशा आणि आंदोलन त्या पद्धतीनं करतोय. आमची सरकारला हात जोडून विनंती आहे, किती दिवस तुम्ही मराठ्यांच्या अशा प्रकारे छळ करणार आहात? किती दिवस मराठ्यांचं तुम्ही रक्त उपोषणाच्या माध्यमातून जाळणार आहात? किती दिवस मराठ्यांची तुम्ही छळवणूक पिळवणूक करणार आहात? आता ते बास करा. मराठ्यांनी कालच्या लोकसभेला तुम्हाला ट्रेलर दाखवलेला आहे. लक्षात ठेवा, मराठा समाजाला तुम्ही आत्ताची मुदत मागून घेतल्या जरांगे पाटलांकडनं. या मुदतीत जर तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, सगळ्या सोयऱ्याचा कायदा करून ओबीसी मधलं आरक्षण दिलं नाही, विधानसभेला तुम्हाला मराठा समाज पिक्चर दाखवल्याशिवाय राहणार. लक्षात तुम्ही आत्ता फक्त आम्ही पाडलंय, विधानसभेला तुमचं आम्ही डिपॉझिट सुद्धा ठेवणार नाही. एवढी गोष्टी या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. आम्हाला त्या राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही. मराठा समाज कधीच राजकारणामध्ये पडला नाही. ज्यावेळेस आंदोलनं चालू असतील, समाजाचं काम चालू असेल त्यावेळेस आम्ही सातत्यानं सगळ्याच व्यक्तींना सोबत घेऊन आरक्षणाचा आंदोलनाचा लढा या महाराष्ट्रामध्ये विशेष करून बार्शी तालुक्यामध्ये चालवतो जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली. म्हणून आमची सरकारला परत हात जोडून विनंती आहे, जी तुम्ही मुदत आमच्याकडून मागून घेतलेली आहे या मुदतीमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा आणि मराठा समाजाला न्याय द्या. आज जरी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण स्थगित करत असलो तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा चालूच राहणार आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई यापुढे थांबणार नाही. बार्शी तालुक्यातील लढा देखील आता इथून पुढच्या काळामध्ये चालूच राहील. आणि मला या निमित्तानं सांगायचं आहे, प्रशासनाचं खूप आभार मानायचे की त्याने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. त्याचबरोबर मीडियातील बांधवांचं देखील आम्हाला आभार मानायचे, त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. आम्ही कधीच रोज उठलं की जर रस्त्यावरची लढाई लढत असलो, विशेष करून बार्शी तालुक्यातील मीडियातील बांधवांना आम्हाला आभार विशेष मानायचे की तुम्ही एवढी मोठी दखल घेतली म्हणून आमची राज्य लेवलच्या मीडियानं दखल घेतली. तर आम्ही कधी टी व्हीवर दिसणारी माणसं नव्हतो. रोज उठलं की आंदोलनं, शेतातली कामं ह्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला उद्योग नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीनं दखल घेतली, तुमची दखल घेतलेली बघून राज्यातल्या मीडियाला आमची दखल घ्यावी लागली. त्याच्यामुळं मी तुमचा आणि राज्यातल्या मीडियांचा मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर माझ्यासोबत सातत्यानं अगदी मी त्यांना शेलार मामा म्हणतो ते माझे विक्रम बापू गायतिडक यांनी भर पावसामध्ये आणि सातत्यानं मला साथ दिली, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार मानतो. त्याचबरोबर आमचे हंबीर मामा विनायक मामा घोडके यांचासुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर अनेक बांधव या ठिकाणी साथ देतात मला, सगळेजणच आहेत माझ्यासोबत, त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी या 6 दिवसामध्ये मला, आज मी उपोषण सोडावे 6 दिवसानंतर, पण मला जाणवायला गेलं मी उपाशी 6 दिवस झालं बसलोय. असं वाटायला लागलं की मी सकाळी जेवण करून आलो इथं बसलोय आणि आत्ता उपोषण सोडायला लोक काय, की केवळ आणि केवळ मला सांप्रदायिक वारकरी मंडळांनी जी ऊर्जा दिली त्यांचं मी ऋण कधी विसरणार नाही. मराठा समाज त्यांचं ऋण विसरणार नाही, हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. त्याचबरोबर ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग या ठिकाणी आवर्जून येऊन गेला. त्या सर्वांनी माझ्या गाठीबिटी घेतल्या. अनेक मातामाऊलींनी माझ्या त्या ठिकाणी डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं की बाबा तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. त्या सर्व मातामाऊलींचं मी आभार मानतो. त्याचबरोबर
या ठिकाणी मी मुस्लिम बांधवांचा आभार मानतो. त्यांनी सगळे येऊन विशेष करून मला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सांगितलं की आम्ही 9 ऑगस्टला जो क्रांती मोर्चा 2016 निघाला होता त्या दिवसापासून मराठ्यांच्या सोबत आहोत. आज सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचा लढा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल मुस्लिम बांधवांचा आभार मानतो. आणि मुस्लिम बांधवांच्या बरोबरच मी ओबीसी बांधवांसुद्धा आभार मानतो. जेवढ्या प्रमाणामध्ये इथं मराठा समाजाने पाठिंबा दिला तेवढाच पाठिंबा बार्शी तालुक्यातील ओबीसी बांधवांनी या ठिकाणी येऊन आम्हाला दिला. त्याबद्दल मी सर्व ओबीसी बांधवांचा आभार मानतो. आणि आता ओबीसी आणि मराठा वेगळं राहिलेलंच नाही, आपण सगळी एकच झालेलो आहेत. पण तरीसुद्धा आम्ही त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा आभार मानतो. इथून पुढचा लढा आपण समाजासाठी लढू. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जातीय, धार्मिक, राजकीय कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नसणार आणि मराठा समाजाचं आरक्षण आपण पदरात पाडून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.